विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्सेप्ट ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट यावर चर्चा करणार आहोत. कोणत्याही उद्योग व्यवसायाचा किंवा देशाचा सर्वांगीण विकास हा त्या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता, त्या साधनांच्या प्रभावी उपयोगावर अवलंबून असतो. ही नैसर्गिक साधने वित्तीय व मानवी अशा 3 प्रकारची असतात. पूर्वी नैसर्गिक व वित्तीय संसाधनाच्या तुलनेमध्ये मानवी संसाधनांची भूमिका ही नगण्य अशी समजली जात असते. अलीकडे परिस्थिती खूपच बदललेली आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये मानवी संसाधनाच्या भूमिकेचे विशेष महत्त्व आहे. ही बाब आज सर्वमान्य झाली आहे. उद्योगाच्या पातळीवर मानवी संसाधनाची भूमिका खूप महत्त्वाची असल्यामुळे मानवी संबंधाचा विकास करण्यासाठी उद्योगाच्या पातळीवर विशेष प्रयत्न करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. मानवी संसाधनांचा विकास, ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही अगदी अलीकडली संकल्पना असल्याचे आपणास आढळून येते. सुसंघटनेच्या निर्मितीसाठी संघटनेमध्ये योग्य व कार्यक्षम व्यक्तीची आवश्यकता असते. कर्मचारी हा आपल्या उपक्रमामध्ये संघटनेचा आत्मा मानला जातो. त्यामुळे कर्मचारी हा घटक उपक्रमाच्या संघटनेतील इतर सर्व घटकांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. संघटनेतील मानव संसाधनाची कौशल्यपूर्ण हाताळणी करणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते. उपक्रमातील उपलब्ध मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत, त्यांच्या कौशल्यामध्ये, त्यांच्या मनोधैर्यामध्ये सतत वाढ करणे आज आवश्यक आहे. उपक्रमातील कर्मचारी आपल्या कौशल्यात वाढ व्हावी, आपली कार्यक्षमता कमालीची वाढावी, त्यामध्येही वाढ व्हावी, आपल्याला कार्यापासून समाधान मिळावे यासाठी तो नेहमी प्रयत्न करतो. परंतु आपल्या उपक्रमाने, संघटनेने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, त्याच्या अंगी असलेली कौशल्य व त्यांचे मनोधैर्य वाढावे व कर्मचाऱ्यांना अधिकाधिक समाधान मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असते. या प्रयत्नांनाच खरे पाहता मानवी संसाधन विकास असे म्हटले जाते. मग प्रत्येक संघटनेमध्ये, प्रत्येक उपक्रमाच्या सर्वांगीण विकासासाठी भूमी, इमारत, भांडवल, यंत्रसामग्री व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. या सर्व घटकामध्ये मनुष्यबळाला सर्वात जास्त महत्त्वाचे स्थान. तसेच या मानवी घटकावर कार्य करून घेणे हे देखील कठीण कार्य असते. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. संघटनेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांना प्रोत्साहन देऊन, प्रसंगी कर्तव्याची जाणीव करून देऊन त्यांच्याकडून उत्कृष्टरित्या कार्य करून घ्यावं लागतं. कोणत्याही संघटनेच्या यशस्वीतेसाठी मनुष्यबळाची कौशल्यपूर्ण हाताळणे ही बाब आज अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण मानवी स्वभाव हा निसर्गतःच परिवर्तनशील असतो. मनुष्यबळाचा योग्य प्रमाणात विकास झाला तरच संघटना प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकते. त्यामुळे प्रत्येक संघटनेमध्ये कर्मचाऱ्याच्या विकासाला व कल्याणाला आज सर्वांगीण महत्त्व दिले जाते. व्यवसाय संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये, त्यांच्या कौशल्यामध्ये व त्यांच्या मनोधैर्यामध्ये वाढ करून संबंधित कर्मचाऱ्यांच्या विकासाला व कल्याणाला एक आधार मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात. हेच आपल्या उपक्रमाचे अंतिम ध्येय सुद्धा आहे. मनुष्यबळ विकास संकल्पना, कन्सेप्ट ऑफ ह्यूमन डेव्हलपमेंट, ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट
ही संकल्पना सर्वप्रथम औद्योगिक क्षेत्रामध्ये स्वीकारली गेली. 1939 मध्ये रॉयल श्रम आयोगाने कामगार अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात याव्यात अशी शिफारस केली होती. आजच्या आधुनिक काळामध्ये 1969 मध्ये अमेरिकन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या संस्थेने आयोजित केलेल्या अधिवेशनात लिओनार्ड नाटलेर या व्यवस्थापन तज्ज्ञाने मनुष्यबळ विकास ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही संकल्पना सर्वप्रथम. मग आज आधुनिक व्यवसायामध्ये मनुष्यबळाचे महत्त्व लक्षात घेऊन मनुष्यबळाची गुणवत्ता वाढविणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे याकडे लक्ष केंद्रित केले जात आहे. उद्योग संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या योग्यता व त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ व्हावी, कर्मचाऱ्यांचे प्रयत्न परिणामकारकते व यशस्वी ठरावे यासाठी जे वेगवेगळे प्रयत्न केले जातात या सर्वांचा समावेश मानव संसाधन विकासामध्ये होतो. मग नेमकं मानव संसाधन विकास हे पाहत असताना आपल्या व्यवसाय संघटनेतील वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यरत असलेल्या मानवी संसाधनाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणणे, त्यांचं कौशल्य विकसित करणे, त्या कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावणे, त्यांच्या वर्तनामध्ये सकारात्मक असे बदल घडवून आणणे, मानसिक परिवर्तन घडवून आणणे, त्यांच्या नीतिमूल्यांची जपणूक करण्यास प्रवृत्त करणे इत्यादी बाबींचा समावेश ज्या प्रक्रियेमध्ये होतो त्यास मानव संसाधन विकास ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा मनुष्यबळ विकास असं म्हणतात. मग मनुष्यबळ विकास ही कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये त्यासोबतच त्यांच्या कौशल्यामध्ये त्यांच्या मनोबलामध्ये वाढ व विकास करण्याची प्रक्रिया आहे. मग यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये त्यांच्या कौशल्यामध्ये मनोबलामध्ये निर्णय क्षमतेत वाढ होण्यासाठी उपक्रमात सतत प्रयत्न केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, HRDC मध्ये अमेरिकन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट संस्थेने आयोजित केलेल्या 1969 सालच्या अधिवेशनामध्ये नाटलेर यांनी सर्वप्रथम मानवी संकल्पनेच्या विकासावर आपली व्याख्या मांडली. त्यामध्ये त्यांनी उद्योग व्यवसायाचा विकास व उत्कर्ष घडवून येण्यासाठी त्या उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत सामूहिक व्यवहारामध्ये अनुकूल बदल घडवून येणे आवश्यक आहे. ह्या प्रकारच्या बदलांची संभाव्यता शोधून हे बदल प्रत्यक्षात घडवून आणण्याकरता केलेले विशेष प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. कर्मचाऱ्यांच्या योग्यतेला, त्यांच्या कौशल्यांना व त्यांच्या प्रवृत्तींना प्रभावित करण्यासाठी हे प्रयत्न केले जातात आणि या प्रयत्नांचा संबंध विशिष्ट काळाशी येतो. दुसरे असे की प्रयत्न नियोजित, संघटित आणि पद्धतशीर असावे लागतात. मग मानवी संसाधनाच्या विकासाच्या या संकल्पनेविषयी अमेरिकन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या संस्थेने योग्य अशी व्याख्या केलेली आहे. एखाद्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या त्या कर्मचाऱ्यांची योग्यता व त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ व्हावी. त्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न आपल्या व्यवसायाप्रती जे आहे ते परिणामकारक ठरावेत. त्यांचे योगदान हे महत्तम असावे. याकरिता वेगवेगळ्या पातळीवरून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची मानवी संसाधनाचा विकास या संज्ञेमध्ये समावेश होतो. हे प्रयत्न पूर्वनियोजित असावे लागतात.
तसेच ते सातत्याने केले जाणे अत्यावश्यक आहे. या प्रकारच्या प्रयत्नामध्येच मनुष्यबळाचे नियोजन करणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे, व्यवस्थापन, विकास अशा क्रियांचा समावेश होतो. पण नेमकं मनुष्यबळ विकास यामध्ये निश्चितच कौशल्य, कार्यक्षमता, मनोबल, कार्यपद्धती, निर्णय क्षमता आणि सकारात्मक मानसिकता या प्रक्रियांचा त्यामध्ये समावेश होतो. पण निश्चितच या वेगवेगळ्या प्रक्रियेमधून म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की उपक्रमामधील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, त्यांच्या कौशल्य, कार्यपद्धती, मनोबल, निर्णय क्षमता व मानसिकतेमध्ये वाढ व विकास करण्याची प्रक्रिया म्हणजेच मनुष्यबळ विकास होय, मानव संसाधन विकास होय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. पण या व्यतिरिक्तही मानव संसाधन विकासामध्ये अनेक अशा तज्ज्ञांनी आपापली मते मांडलेली आहेत. त्याही मतांचा आज आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पण या ठिकाणी पायपर आणि ग्लॅडरने मानव संसाधन विकासाविषयी मत मांडत असतात. व्यवसाय संघटनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांना, आकांक्षांना व त्यांच्या व्यावसायिक विकासांच्या गरजांना संघटनेच्या भविष्यकाली गरजांशी सुसंवादी बनविण्यासाठी व्यवस्थितपणे केलेल्या प्रयत्नांना कर्मचारी विकास असं म्हटलेलं आहे. मग DS ब्रेंच यांच्या मते सुद्धा मनुष्यबळ विकास, मानव संसाधन विकास ही प्रशिक्षण व विकासाची अशी पद्धतीशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे व्यक्ती संघटनेचे कार्य प्रभावीपणे करता यावे यासाठी ज्ञान, कौशल्य, दूरदृष्टी व प्रवृत्ती प्राप्त करून घेतात व त्याचा उपयोग करतात, असे मत DS ब्रेंच यांनी मांडलेले आहे. यासोबतच कुंटज व ओडेनेल यांच्यामध्ये मानवी संसाधनाच्या क्षमतेचा परिपूर्ण उपयोग शक्य व्हावा याकरिता त्यांच्या व्यक्तिगत विकास साधण्याच्या प्रक्रियेला मानव संसाधन विकास असं कुंटज अँड डोनेल यांनी म्हटलेले आहे. निश्चितच यावरील सर्व व्याख्यावरून, या व्याख्यांच्या विश्लेषणावरून थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की कर्मचाऱ्यांच्या ज्ञान, कौशल्य, कार्यपद्धती व निर्णय क्षमता यांच्यामध्ये वाढ व विकास होण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात त्यालाच मनुष्यबळ व्यवस्थापन असं म्हटलं जातं. मग मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये मानव संसाधन विकासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. मानवी संसाधन विकासाची काही हेतू, काही उद्दिष्टे पाहत असताना कर्मचाऱ्यांच्या योग्यतेमध्ये व क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी करण्यात येणाऱ्या पद्धतशीर प्रयत्नांचा मानवी संसाधन विकास या संस्थेमध्ये, या संज्ञेमध्ये प्रामुख्याने अंतर्भाव होतो. हे प्रयत्न कर्मचाऱ्यांनी स्वतःहून केलेले असू शकतात, तसेच ते व्यवस्थापनाच्या पातळीवरून संघटित केले जाऊ शकतात. मानवी संसाधन विकासाची उद्दिष्टे निश्चितच पुढील प्रमाणे मांडण्यात आलेले आहेत. मग या ठिकाणी सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या योग्यतेमध्ये वाढ करणे हा मानव संसाधन विकासाचा मूळ उद्देश आहे. कर्मचाऱ्यांची योग्यता वाढविणे, कर्मचाऱ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ करणे, यासोबतच कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची पातळी उंचावणे हाही मानव संसाधन विकासाचं उद्दिष्ट आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची पातळी उंचावणे, कर्मचाऱ्यांच्या प्रवृत्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, यासोबतच कर्मचाऱ्यांना त्यांना आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये सध्या देण्यात आलेली भूमिका व भविष्यात दिली जाऊ शकणारी भूमिका समर्थपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले कार्य प्रभावीपणे पार पाडण्याकरिता त्यांना सक्षम करणे, हे प्रशिक्षण देणे, हेही उद्दिष्ट आपल्या मानव संसाधन विकासाचे आहे.
कर्मचाऱ्यामध्ये असलेल्या संभाव्य क्षमतेचा, त्यांच्या अंगी असलेलं पोटेन्शियल याचा शोध घेऊन त्या क्षमतेचा विकास घडवून आणला जातो. कर्मचाऱ्यांनी निष्ठेने, प्रामाणिकपणे, पर्यवेक्षण व नियंत्रणाशिवाय काम करावे याकरिता त्यांना अभिप्रेरित करणे, कर्मचाऱ्यांमध्ये समूह भावना, इतरांशी सहकार्य करण्याची प्रवृत्ती विकसित करणे, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधावर समन्वय निर्माण, उद्योगामध्ये संघटनात्मक संस्कृतीचा विकास करणे, ही अशी अनेक उद्दिष्ट मानव संसाधन विकास करण्यासाठी उद्दिष्टे समोर ठेवून मानव संसाधनाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात. मानवी संसाधन व्यवस्थापनाची बाजू पाहत असताना मानव संसाधन विकासामध्ये आपण मानव संसाधन विकासाची उत्क्रांती यावर सविस्तर असं विवेचन केलेलं आहे. यासोबतच अनेक तज्ज्ञांनी, अनेक लेखकांनी वेगवेगळ्या कन्सेप्ट मांडून आपल्या व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत. मानव संसाधन विकासाची कन्सेप्ट सुद्धा आपण पाहिली आहे. अनेक लेखकांनी केलेल्या व्याख्या त्याही आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेल्या आहेत. आणि यासोबतच मानव संसाधन मनुष्यबळ विकास त्याची सुरुवात, मानव संसाधन ही नेमकं मानव संसाधन विकास किंवा मनुष्यबळ विकास या सर्व संघटनेतील आपल्या व्यवसायामध्ये विविध विभाग कार्यरत असतात. मग या अशा वेगवेगळ्या विभागामध्ये मानव संसाधनाची कार्यक्षमता अत्यावश्यक असते. मग या सर्वांगीण व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाला त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये सतत वाढ करणे, मग त्यांची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी त्या उद्योजकाने नेहमी प्रयत्नशील राहणे, कर्मचाऱ्याच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या अंगी असलेल्या त्यांच्या कौशल्यामध्ये, त्यांच्या कामातील निपुणतेला निश्चितच बळ देणे, त्यांचं कौशल्य विकसित करणे, जेणेकरून संबंधित कर्मचाऱ्याचे आपल्या उपक्रमामध्ये मनोबल उंचावे आणि आपल्या व्यवसायाप्रती, उपक्रमाप्रती एक विश्वासाची भावना त्याच्या मनात निर्माण, त्याच्या वर्तनामध्ये आपल्या उपक्रमाविषयी सकारात्मक बदल घडतील, त्याच्या मानसिकतेमध्ये प्रयत्न घडवून आणणे, तसेच त्यांना नीतिमूल्यांची जपणूक करण्यास प्रवृत्त करणे. मग अशा अनेक बाबींचा समावेश ज्या प्रक्रियेमध्ये होतो, मग त्याच सर्व प्रक्रियेला मानव संसाधन विकास, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मनुष्यबळ विकास असं म्हटलेलं आहे. मग आज प्रत्येक व्यवसायामध्ये कर्मचाऱ्याचा विकास, आपल्या उपक्रमामध्ये काम करत असताना थोडक्यात असं म्हणता येईल की कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये, त्यांच्या कौशल्यामध्ये व मनोबलामध्ये वाढ व विकास करण्याची प्रक्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि ही जर सतत वाढणारी असेल तरच यात कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये, कौशल्यामध्ये, त्यांच्या मनोबलामध्ये व निर्णय क्षमतेत वाढ होण्यासाठी उपक्रमात सतत प्रयत्न केले म्हणजे ते आपल्या उपक्रमाच्या विकासासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. आणि अशाच उपक्रमामध्ये मानव संसाधन विकास घडून येतो. मानव संसाधन विकासाची काही उद्दिष्टे
आपण पाहिलेले आहे. निश्चितच पुढील येणाऱ्या तासिकेमध्ये आपण स्कोप ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यावर चर्चा करू. आज आपण थांबू.